जय भीम नवबुद्धाया घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंग विरोधात आंदोलनातील 150 नागरिकांवर बजाजनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। यात लागून असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश होता। त्यामुळे आंबेडकरी समाजात रोष होता। या आंदोलकांसह विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची पोलीस आयुक्तांना सूचना केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले। त्यामुळे या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने भाग घेणाऱ्या हजारो अनुयायांना दिलासा मिळाला आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सूचना पोलीस आयुक्तांना केली। माननीय सदस्य महोदयाने नितीनजींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच मी स्वतः आणि गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि जे आंदोलक आहेत, मुलं आहेत, शाळेत शिकतायत, कॉलेजमध्ये शिकतायत, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे। त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सभागृहात केली। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने एक बाब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की दादरच्या रेल्वे स्टेशनला चैत्यभूमीचं नाव द्यावं अशी मागणी वारंवार राज्यामध्ये अनेकदा घडली, त्यासाठी आंदोलन झाले, तरी राज्य सरकार दादरच्या रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करणार का अशी मागणी मी या ठिकाणी मांडतोय। अध्यक्ष, नांदेडच्या सिडको हडको परिसरातील रहिवासी असलेले बीएसएफचे जवान कामेश कदम हे 8 जुलै रोजी हरियाणा येथे नाईक पदावर कार्यरत असताना त्यांना वीरमरण आले। त्यांच्या वीरमरणामुळे सिडको हडको परिसरात शोककळा पसरली असून काल त्यांच्या पार्थिवावर सिडकोच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी बीएसएफ व नांदेड पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। कामेश विठ्ठलराव कदम हे बीएसएफ मध्ये 16 जुलै 2003 रोजी रुजू झाले होते। आपल्या कर्तव्य काळात त्यांनी दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, बांगलादेश बॉर्डर येथे देशसेवा बजावली होती। अंत्यविधीस माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड, जीवन घोगरे पाटील, राजू लांडगे, माजी महापौर विनय गिरडे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। 11 जुलै 1997 रोजी घाटकोपर रमाबाई हत्याकांड शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून आवाज पॅन्थरच्या सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवकांचा या संघटनेची स्थापना चेंबूर PL लोखंडे मार्ग येथे करण्यात आली। ह्या संस्थेचे अध्यक्ष सागर कांबळे असून प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट संतोष पवार असून संस्थापक आनंद मस्के आंबेडकरी साहित्यिक आहेत। तर सदर प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त करून घाटकोपर रमाबाई आंबेडकर हत्याकांड शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवकांचे आवाज पॅन्थरचा या माध्यमातून आज ही धुरा माझ्या या संघटनेचे पदाधिकारी आणि इथल्या अन्याय अत्याचारग्रस्त होत आहे। आज आपण पाहतोय की बाबासाहेबांनी संविधान दिले, त्या संविधानामध्ये 395 आर्टिकल आहेत। आता आर्टिकल आपले वाढले, कारण की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला समतेचा आणि शांतीचा संदेश दिला होता आणि त्या माध्यमातूनच त्यातूनच शासन व्यवस्था निर्माण होऊन बाबासाहेबांनी त्या विचारसरणीतून भारतीय संविधान निर्माण केले आणि त्या संविधानाची आज या जगामध्ये आज आपल्या भारतामध्ये 6700 जाती मानत आहेत। तर मित्रांनो, आज आम्हाला संघटन हे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या कालखंडामधूनच आम्हाला एकतेची, संघर्षाची, प्रज्ञाची, शिलाची, करुणाची आणि मायाची, ममतेची ही ऊब मिळाली आणि त्या उभाला अनुसंधान आज ज्या काय अन्याय अत्याचारग्रस्त गोष्टी घडत आहेत, मग तसा पर्यावरणाची हानी असून द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असून द्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न असून द्या, वैद्यकीय प्रश्न असून द्या, असंख्य प्रश्नाला आज वाचा न फोडता आज आपण आपल्याच भ्रमामध्ये विलीन झालेलो। मनोहर अंकुश हे पॅन्थरचे ते त्याचा एक शेर म्हणायचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा शेर असायचा, उंगली कटवाने से शहीद नहीं हुआ करते, सर कटवाने से शहीद हुआ करते। ती टॅगलाईन आणि आजची टॅगलाईन, आजच्या आवाज पॅन्थरची टॅगलाईन आहे की सामर्थ्य लेखणीचे, संघर्ष युवांचा आणि आवाज पॅन्थरचा। वास्तवतः 50 वर्षानंतर आपली तरुण पिढी इतकी प्रगल्भ झालेली आहे की संघर्ष करायचा म्हणजे नुसतं दगडं मारणं, ट्रेन बंद करणं, असंतोष निर्माण करणं किंवा अन्याय अत्याचार झाला त्याच्याबद्दल आवाज उठवलाच पाहिजे। बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे, जन्मापासून श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षच केला पाहिजे, न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे। पण तो संघर्ष आताची तरुण पिढी या पद्धतीने विचार करायला लागलेली आहे की सामर्थ्य लेखणीचं यासाठी आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये दिलेले फंडामेंटल राईट्स आहेत, हे फंडामेंटल राईट सोबत घेऊन न्यायाच्या हक्कासाठी जितकी रस्त्यावरची आमची लढाई तितकी संसदेमध्ये सुद्धा आम्ही लढलं पाहिजे, आम्ही संसदेकडे गेलं पाहिजे। कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की ज्यावेळी आमच्या घराला भिंती नव्हत्या, आमची कुडाची घरं होती, पत्र्याची घरं होते, त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे। ज्यावेळी त्या पत्र्यावरती लिहिण्यासारखी जागा परिस्थिती नव्हती, स्थिती नव्हती, त्यावेळेच्या माणसांमध्ये जे डोक्यामध्ये होतं आंदोलन करण्याचं, आज आमचे माडी, बंगले, गाडी सगळं झालेलं आहे, परंतु ते लिहिण्याचं किंवा लिहिण्याचं वास्तवमध्ये पटण्यासारखी सुद्धा स्थिती नाही। कारण बाबासाहेबांनी म्हणलंय की सत्ता ही यशाची गुरुकिल्ली आहे, ती किल्ली तुम्ही मिळवली पाहिजे। मग ती किल्ली मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा या देशाचा राज्यकारभार कळला पाहिजे। एक विद्यार्थी बाबासाहेबांकडे गेला होता आणि त्या विद्यार्थ्यांनी म्हणलं की मला आता राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे। त्यावेळी बाबासाहेबांनी त्याला विरोध केला। बाबासाहेब म्हणतात की तू तुझी आर्थिक परिस्थिती पहिल्यांदा सुधार, तू शिक्षण घेतलेलं आहे, नोकरी कर, नोकरी करून तुझं कुटुंब सुधार आणि तुझं कुटुंब सुधारल्यानंतर तुझी चूल पेटत असेल, तुझी चूल बंद होणार नाही, त्या दिवशी मग तू राजकारणामध्ये ये। मित्रांनो, आज 11 जुलै, आज रमाबाई हत्याकांड हा काळा दिवस। ह्या काळ्या दिवशी आज
तेथील शहीदांना, पॅन्थरच्या शहीदांना आणि आंबेडकरी चळवळीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करून आज आपण नवीन संघटनेची स्थापना करतोय, आवाज पॅन्थरचा. आपल्या आवाज पॅन्थरचा सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवकांचा हे घोषवाक्य घेऊन आज आपण मैदानात उतरत आहोत. मैदानात उतरत आहोत म्हणजे काय? आपल्या आधीच्या पॅन्थरनी जे केलं तेच करायचं आहे का? दलित पॅन्थर कडून ज्या घटना घडल्या किंवा पॅन्थर ते त्यांच्या वेळची चळवळ होती, परंतु आवाज पॅन्थर ही संविधानाची चळवळ गतिमान करणारी चळवळ आहे, संविधानासाठी लढणारी चळवळ आहे. आणि संविधान ह्या इथल्या देशातील जनतेसाठी, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू, कोणत्याही वर्गाचा असू, याचं रक्षण करणार आहे. हेच आवाज पॅन्थरचा ही संघटना त्याच्यासाठी रस्त्यावर उतरेल, संघर्ष करेल. आणि संघर्ष करत असताना कुठल्याही कार्यकर्त्यांनी वाहत न जाता, कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय न होता किंवा आपला कार्यकर्ता कुणाच्या पाठी फरफटत न जाता एक लेखणीच्या माध्यमातून आज आपण ज्या चांगल्या परिस्थितीवर आलेलो आहे, तर बाबासाहेब म्हटले की शिक्षण घ्या, म्हणून आपलं टॅगलाईन आहे सामर्थ्य लेखणीचे. आज आम्ही संघटित झालोय आणि संघर्ष करतोय. बाबासाहेब बोलले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ग्रामपंचायतीची गायरान जमीन जलजीवन योजनेला उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे. मात्र 8 महिने झाले तरीही जमीन दिली नाही. या कामात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण सरचिटणीस नाथाजी पाटील व युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांनी पत्रकार परिषदेत केली. गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीनं गारगोटी शहरामध्ये जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. गेली 1.5-2 वर्ष हा प्रकल्प सुरू आहे. यामधलं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे. त्यातली वितरण नलिका, अंतर्गत नळ जोडणी ही कामे पूर्ण झालेली आहेत. 2 जलकुंभापैकी 1 जलकुंभ जो 4 लाख लिटर पाणी क्षमतेचा आहे तो देखील पूर्ण झालेला आहे. परंतु गारगोटी ग्रामपंचायतीनं गारगोटीमधल्या गट क्रमांक 235 मधील 20 गुंठे जागा ही जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळावी अशा पद्धतीची मागणी गेली 1.5 वर्षापूर्वी केलेली होती. आणि ही फाईल आज अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या टेबलवरती पेंडिंग आहे. या संदर्भामध्ये गेली 1.5 वर्ष त्यांनी या विषयातली कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, या सर्वांनी त्यांना ही जागा लवकरात लवकर गारगोटीकडे हस्तांतरित करावी याबद्दल सूचना केलेल्या आहेत. परंतु संजय शिंदेंनी अजून देखील ही जागा हस्तांतरित करण्यामध्ये टाळाटाळ केलेली आहे. संजय शिंदे यांचा यामध्ये काही आर्थिक फायदा व्हावा असा त्यांचा भावार्थ असावा. आर्थिक फायदा होत नाही या कारणास्तव त्यांनी ही फाईल अडवून ठेवलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. असं आमचं त्यांच्यावरती स्पष्ट. आमच्याकडे या कामासाठी त्यांनी त्यांच्या एका ऑफिसमधल्या माणसांनी कुणीतरी आम्हाला एकदा त्यांच्या जिन्यावर गाठलं आणि यामध्ये काही प्रोटोकॉल पूर्ण करा असं सांगितलं तरच ह्याच्यावर सही होईल असं सांगितलं. परंतु गारगोटी ग्रामपंचायत हे पैसे देण्यास असमर्थ असल्यामुळं त्यांना आम्ही हे पैसे देऊ शकलो नाही. आणि या संदर्भात माननीय राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही 2/7/2024 तक्रार संजय शिंदे यांच्यावरती दाखल केली. पण त्यांचा एक हस्तक आला होता. त्यांनी सांगितलं की साधारणपणे तुम्ही त्यांना काय असेल ते त्यांची पैशाची मागणी जी आहे ती पूर्ण करा तरच ह्याच्यावर सही होईल अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यांनी त्या जिन्यावरून ती निघून गेली. नाही झालं तर 8 दिवसात आम्ही उपोषणला कलेक्टर ऑफिसच्या दारात बसणार आहे. मरण उपोषण बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। दांगड समितीच्या अहवालातून कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात न करता महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तात्काळ लागू करावा, यावर इतर अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही यावेळी महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला। निदर्शने आंदोलनात महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य महसूल कर्मचारी संघटना यांना वेळोवेळी माननीय महसूल मंत्री यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु त्या आश्वासनाची त्यांनी कुठेही पूर्तता केली नाही। फक्त मागच्या 1 वर्षापासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फक्त आश्वासन दिलेलं आहे। शासनाने एकही मागणी मान्य न केल्यामुळे आज महाराष्ट्रातील तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी कालपासून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। काल सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलेलं आहे आणि आज मधल्या सुट्टीमध्ये सर्व महसूल कर्मचारी हे आंदोलनासाठी या ठिकाणी घोषणा देण्यासाठी याठी उपस्थित आहेत आणि उद्या शुक्रवार हा आमचा 1 दिवस लेखणी बंद आंदोलन राहणार आहे आणि 15 तारखेपासून बेमुदत आंदोलन राहणार आहे। आमच्या मागण्या आहेत की महसूल विभागाचा 2006 पासूनचा अजून आकृतीबंध शासनाने मंजूर केला नाही। दांगड समितीने शिफारस करूनही मंत्रालयातील जे काही बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागच्या 7-8 वर्षापासून दांगड समितीचा अहवाल स्वीकार करून सुद्धा आजपर्यंत आमचा आकृतीबंध मंजूर केलेला नाही। तसेच मराठवाडा विभागातील नायब तहसीलदारची अनेक पदे रिक्त असताना सुद्धा मागच्या 3 वर्षापासून कुठलीही पदोन्नती या ठिकाणी देण्यात आलेली नाही। ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे। तसेच नायब तहसीलदारचा ग्रेड पे 48 करा ही मागच्या 7-8 वर्षापासूनची मागणी आहे, ती सुद्धा या ठिकाणी शासनाने अद्यापर्यंत मंजूर केलेली नाही। तसेच महसूल सहाय्यक आणि तलाठी एकच काम करत असताना सुद्धा महसूल सहाय्यकांच्या ज्या ग्रेड वेतनामध्ये शासनाने या ठिकाणी आमची मागणी आहे ती या ठिकाणी ग्रेड पे तलाट्यासारखी आम्हाला मिळाली पाहिजे, ही आग्रही आमची भूमिका आहे। तसेच चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी तलाठी पदासाठी 25% आरक्षित जागा ठेवाव्यात अशी आमची मागणी आहे त्याच्यामध्ये। तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा जो 1 वर्ष झाला आमचा GR काढून सुद्धा तो सुद्धा आम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला नाही अशी आमची मागणी आहेत आणि 15 तारखेपासून आमचे महसूलचे कर्मचारी या ठिकाणी बेमुदत आंदोलन करणार आहेत। आमच्या महसूल विभागाच्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये सुरुवातीला आकृतीबंध लागू करा हे प्रामुख्यानं आहे। त्याच्यानंतर नायब तहसीलदार या पदासाठी पदोन्नती द्या आणि कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेवर झाले पाहिजे। महसूल सहाय्यकांच्या वेतनाचा ग्रेड पेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि महसूल सहाय्यकांना एकच परीक्षा लागू झाली पाहिजे आणि अव्वल कारकून या पदाचे पदनाम हे महसूल अधिकारी असे करा। तसेच नायब तहसीलदार या पदासाठी सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करा आणि पेन्शन योजना लागू करा। अशा महत्त्वाच्या मागण्यासाठी आम्ही इथे सहभाग घेतलेला आहे महसूल आणि उद्यापासून आमचं लेखणी बंद आहे। आपल्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आपली पुढची भूमिका काय असणार? आम्ही 15 तारखेपासून बेमुदत सर्व संपावर जाणार आहोत।
आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करावा असे आवाहन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले. कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने हातकणंगले तहसीलदार कार्यालयात ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार असल्याचे सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोरडे यांनी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले. उठून जाणार नाही हे आजपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य राहिलं. इथंही तेच होईल. जोपर्यंत हा माईक माझ्या हातात आहे तोपर्यंत ते जर म्हटले असते की ही पृथ्वी चपटी आहे, चौकोनी आहे, आपणही चौकोनीच म्हटलं असतं. ते म्हटले गोल आहे म्हणून आपण आपल्या परिसरातील लोकांना मदतीसाठी बोलू शकतो. तसेच शासकीय ज्या योजना असतील कोणी नावाला किंवा गावातील पोलीस पाटील यांचा संपर्क केला तर आपण ह्या योजनेमध्ये आपला नंबर वगैरे आपण या योजनेमध्ये सहभागी असेल किंवा आपला ह्या योजनेमध्ये आपला जर मोबाईल नंबर सेम असेल तर आपण गावी म्हणा किंवा आजूबाजूचे परिसर त्या ठिकाणी ती माहिती प्रसारित केली जाते आणि जोपर्यंत तुम्ही तो फोन रिसिव्ह. तामिळनाडू येथील बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष के आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येचा निषेधार्थ बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून त्यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी या आशयाचे निवेदन नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा तामिळनाडू सरकारचा तामिळनाडू सरकारचा तामिळनाडू सरकारचा तामिळनाडू प्रदेशचा प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा त्यांची हत्या केली जाते तर सामान्य जनतेचं तर काय. आणि त्यासाठी दलित आणि गोरगरिबावर होणारे अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी बहुजन समाज पार्टी सातत्याने कार्य करत असते. आणि बहुजन समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येचा आम्ही निषेध करत असून याच्या पुढं जर त्यांचे हत्यारे सापडले नाही तर आम्ही महाराष्ट्रात तर आंदोलनच करणार आहोत, पण संपूर्ण भारतामध्ये बहनजीच्या नेतृत्वाखाली पण आम्ही आंदोलनं करणार आहोत. आणि या देशामध्ये बहुजन समाज पार्टीला कमी लेखणाऱ्यांना दाखवून देणार आहोत की देशामधला नंबर 1चा पक्ष बनण्यासाठी रात्रंदिवस कार्यकर्ते झटणार आहे आणि अशा अन्याय अत्याचारावर लढणारच आहेत. तामिळनाडू प्रदेशाचे आर्मस्ट्रॉंग हे जे अध्यक्ष होते हे जवळपास शैक्षणिक चळवळीमध्ये असतावेळेसच ते बहुजन समाज पार्टीसोबत जुडलेले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला आपलं जीवन समर्पित केलेलं होतं. असे तामिळनाडूचे एकदम तरुण आणि तडफदार असे नेते आमचे आर्मस्ट्रॉंग हे होते आणि त्यांची जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी अशा दलितावर हत्या होत आल्यात आणि एका प्रदेशाध्यक्षाची हत्या होणं म्हणजे हे खरोखर त्या तामिळनाडू सरकारला ही लाज वाटली पाहिजे की तामिळनाडू सरकारने फक्त न फक्त ह्या देशातल्या दलितांचं तोंड फक्त चूप राहावं ह्याकरता तिथल्या सरकारने थातूर लोकांना पकडून असं दाखवलेलं आहे की आम्ही आर्मस्ट्रॉंगच्या हत्यारांना पकडलेलं आहे. पण वस्तूस पाहता ते हत्यारे नसून हत्यारे दुसरेच आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी CBIच्या मार्फत झाली पाहिजे हे बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि हेच निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आलो आहोत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्र इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.